मशिदीवरील भोंग्यांचा गोंगाट आजपासून बंद होणार। ज्या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला लेन जिहाद, दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे, तिसऱ्या बाजूला मशिदीच्या नावाने लेन जिहाद, याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आता नीती नियमावली घोषित केली आहे। मी देवेंद्र फडणवीसचा या निर्णयाचा स्वागत करीत आहे। गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्राची जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते। महाराष्ट्र पोलीसचे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य क्षणांसाठी ज्या पद्धतीने बेकायदेशीरित्या लाऊडस्पीकरचा वापर होत होता त्याच्यावर प्रतिबंध लादला आहे। त्यांनी जे नियमावली घोषित केली आहे, गेले 4 महिने मी माझे सहकारी हा विषय सातत्याने गल्लोगल्लीमध्ये जात होतो। मी गेल्या 4 महिन्यात 37 मस्जिद आणि सुमारे त्यावर लागलेले 450 भोंगे मशिदीवर, मशिदीच्या आसपासच्या भिंतीवर, बिल्डिंगवर, इमारतीवर आणि 33 अनधिकृत मस्जिद येथे भेटी दिल्या। मग मुंबई असो, MMIDA परिसर असो, आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथला स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली। आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोपर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशिदीला परवानगी दिली नाही, आणि त्यावेळी किरीट सोमय्यांनी या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले। 3 दिवसात 33 मस्जिदवाले परमिशन मागायला आले। मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी परिसरात 72 मस्जिदीवर 500 भोंगे, आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली। याच्याशिवाय 172 मस्जिदीवर भोंगे लागले।